खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबेमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। पहिल्यांदा सर्व पत्रकार मंडळींना नमस्कार। आमचे भाजपचे सोशल मीडियाचे तालुक्याचे प्रमुख विकास कांबळे हे काल भेगावमध्ये एका हॉस्पिटलमध्ये गेले होते। त्यावेळी त्यांना सचिन मोटे आणि अक्षय अर्जुन या 2 व्यक्तींनी अडवून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या, धमकावले। या संदर्भात आम्ही आमच्या भाजपच्या तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर अशी कारवाई केली पाहिजे पोलीस स्टेशननं, अशी आम्ही मागणी करतो। नमस्ते। आमच्या भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुक्याचे सोशल मीडियाचे प्रमुख विकास कांबळे यांना अर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जर कुणी विनाकारण त्रास देत असेल किंवा त्याचा अपमान करत असेल तर पक्ष म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागं ठाम राहू। त्याबाबत कुणी त्याला असा कमकुवत समजण्याची गरज नाही। तो कुठला आहे, कुठल्या ह्याच्यापेक्षा तो भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्याला संरक्षण द्यायला पार्टी किंवा आम्ही तालुक्यातनं बिलकुल कमी पडणार नाही। आम्ही त्यांच्या मागं ठाम उभा राहू अशी या पत्रकार परिषदेच्यातनं आम्ही त्यांना इशारा देतोय। नमस्ते, मी भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया प्रमुख विकास कांबळे। काल मी माझ्या मम्मीसाठी रुटीन चेकअप करायला हॉस्पिटलमध्ये गेले असता तिथे सचिन मोटे आणि अक्षय अर्जुन अगोदरच आलेले होते। मी मेडिकलमध्ये गेला असता अक्षय अर्जुन माझ्या पाठीमागे आला व त्यांनी मला सॅटला या असं म्हणून बोलवलं। मी नको म्हणता असता त्यांनी सॅटला घेतलं आणि मला म्हणला की जरा तुझ्याबरोबर बोलायचं। मी नाही म्हटलं तरी पण तो घेऊन गेला, थोडं बसला आणि नंतर म्हणून बोलला की मला चला आत काम आहे तुझ्याकडे। आत गेलो असता तिथं जातीवादी माणूस सचिन मोठे बसलेला होता। तो मला जातीवरनं बोलायचं, सांबारा तुला काय कळतं का नाही, तो आमच्या विरोधात कशाला पोस्ट टाकतोस, तुला मी पुढं बघून घेईन, तू असं काय करत जाऊ नको, तुझं घरदार पेटवीन, तुला मारेन, अशी मला जीवे मारण्याची धमकी दिली। मग मला असं वाटतं की त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा।